नमस्कार. मी डॉक्टर खुशाल मुंढे, अध्यक्ष माधवबन अर्थात माळी, धनगर, वंजारी, बंजारा, नाभिक आणि इतर ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य येत्या 2 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, मतदान होत आहे. परंतु हे मतदान करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपणाला दिलेला हा अधिकार आहे. हा सोन्यापेक्षा हिऱ्यापेक्षा अत्यंत मौल्यवान आहे आणि हा अधिकार आपण योग्य पद्धतीनं वापरण्याची वेळ हीच असते. विकले जाऊ नका. स्वतःचं मत स्वतः त्या ठिकाणी योग्य उमेदवाराला द्या. परंतु उमेदवाराला देत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून त्या उमेदवाराकडे पहा, त्या पक्षाकडे पहा. समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा उमेदवार त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं मतदान तशा पद्धतीनं केलं पाहिजे. अगदी ग्रामीण भागातले रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, या दृष्टिकोनातून जो नगरसेवक म्हणून पुढे भविष्यात काम करेल, कोणी नगर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करेल, ह्याच दृष्टिकोनातून प्रयत्न आपणाला करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. म्हणून मी कळकळीची विनंती करतो की समाजामध्ये या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते वातावरण बिघडविणाऱ्याला त्या ठिकाणी थोपवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. त्यामुळं बहुजनातील सर्वांनीच एक डोळे उघडे ठेवून त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि मतदान करून योग्य त्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. अर्थात केंद्रामध्ये ज्याचं सरकार आहे, राज्यामध्ये ज्याचं सरकार आहे आणि भारताची सुरक्षा त्या ठिकाणी पाहिली पाहिजे, महाराष्ट्राचं हित लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या वार्डाची विकास त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गणाचा विकास त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून पुनश्च एकदा विनंती करतो की मतदान जागरूकतेनं करा, योग्य उमेदवार आपला मतदानाचा हक्काच्या माध्यमातून निवडा, हीच आपण याकडून अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.